हॅलो गाईज, मी केशर. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आम्ही निघालो आहोत आज पुण्याला फायनली. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघताय पूर्ण अंधार आहे बाहेर. तर फायनली आम्ही पोचलो आहोत पुण्याला. आणि पुण्याला आल्यानंतर न बघता तुम्ही खूप आता पसारा आणि काम आहे. आणि हे बॅग्स पडलेले आहेत आमच्या. आता हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि तुम्हाला दाखवते की झाडांची कशी वाट लागलेली आहे. एवढी झाडं जमा केली पण एकही झाड नीट राहिलेलं नाही, कारण 10-12 दिवस कोणीच नव्हतं. आम्ही तर 2 महिने नव्हतो इकडे पुण्याच्या घरी. आणि झाडं पूर्ण वाळून गेले. तर तुम्हाला दाखवते, एकही झाड छान राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता मला नवीन झाडं आणावी लागतं. तर हे बघा, अशी झाडांची वाट लागली. फक्त हे जे आहे ना मनी प्लांट, तेच चांगलं राहिलेलं आहे. आणि तुळस बघता पूर्ण सगळी वाळून गेली आहे. मोगरा पण वाळला आहे. फक्त हे स्पायडर प्लांट आहे ते चांगलं राहिलं आहे. आणि हा वेल पण वाळला आहे. झाडांची खूप म्हणजे खूप वाट लागली. एकही झाड चांगलं नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, एवढी धूळ झाली. आणि हे आहे माझं छोटंसं मंदिर, मस्त असं. आणि मंदिरात पण खूप धूळ आहे. आणि श्रीषा मॅडम बघतायत की कोणतं झाड व्यवस्थित आहे ते. तर हे बघा, आमचा पसारा पडला. आणि तुम्हाला महत्त्वाचं दाखवते ते म्हणजे ना, गोल्डन हापूस. हे एवढे सगळे आंबे आणलेत. आणि हे थोडंसं काही सामान आहे, ते तांदूळ वगैरे आणि थोडंसं सामान आणलं जे 10-12 दिवस जाईल. पण आंबे हे जे फ्रीमध्ये गावाला झाडाला येतात ते एवढे सगळे. आणि हा हापूस आहे, बघताय, भारी यम्मी हापूस. आणि आता आमच्याकडे ना पाणी पण काही येत नाही. आणि आमच्याकडे ना पाणी पण 2च तास येतं. त्यामुळे ना पाणी पण खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी असं स्टोरेज करून ठेवलं आहे. एक टाकी आणि माठ भरून ठेवला आहे. आणि आत्ताच पाणी आलं आहे. आणि पाणी पण 10-1 मिनटंच असतं. त्यामुळे पुण्यामध्ये खूप पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. तर मी या ढोपामध्ये पण पाणी भरून ठेवलं आहे. आणि किचनची पण अवस्था बघता तुम्ही, खूप खराब झाली. म्हणजे ना किचनमध्ये बघा, धूळच धूळ आहे सगळीकडे. आणि आल्या पहिल्यांदा दूध गरम केलं. मी येताना गावावरून दूध आणलं. आणि आता चहा ठेवला. तर चला मस्त मी चहा पिऊन घेते. आणि कसंच होते, म्हणजे ते पण ऑफिसला जात होते त्यामुळे. आणि आम्ही सगळे गावाला होतो त्यामुळे कपाटात पण ही अशी अवस्था झाली. ही अशी. तर चला, आजपासून फक्त 2-3 दिवस साफसफाईमध्येच जाणार आहेत. आणि चला, तर मी आता चहा घेते. मस्त चहा ठेवला आहे. आणि आता गूळ चिरलेला नाही आहे, म्हणजे गूळ पण त्याची ढेप आहे, त्यामुळे साखरेचा चहा. चला, तर तुमच्याशी चहा पित गप्पा मारते. चहा मस्त तयार झालेला आहे. आणि हे आहे ब्लॅक टी, कारण ना मी याच्यात दूध नाही टाकत, मला ॲसिडिटी होते त्यामुळे. आणि गावावरून येऊन खूप छान वाटतं आहे. गावाला पण खूप छान वाटत होतं. पण हे जे घर आहे ना ते म्हणजे स्वतःचं असल्यागत वाटतं. म्हणजे एक जिव्हाळा वाटतो ह्या घराबद्दल. त्यामुळे ना गावाला गेलं तर या घराची आठवण येते. आणि गावचं पण घर माझंच आहे, आमच्या सगळ्यांचंच आहे. पण पुण्याला येऊन खूप छान वाटतं. आणि 2 महिन्यांनी आलो आहे, त्यामुळे जरा एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. आणि गावाला तर माहिती आहे तुम्हाला, फक्त काम होतं. आता जरा रिलॅक्स आहे. आणि कितीही दिवस गावाला राहिलं ना तरी पुण्याच्या घराची ओढ काही संपत नाही. जेव्हा घरी येईल तेव्हाच बरं वाटतं. आणि खूप शांतता वाटते आता पुण्याच्या घरी येऊन पण. कारण गावाला पण खूप छान दिवस गेले. 2 महिने सुट्टीत अगदी एन्जॉयमेंट केलं.
पण गावाला पण रानातली कामं असतात आपली, त्यामुळं असे कामातच दिवस गेलेत बरेचसे. आणि आता इथे आल्यानंतर ना इथलं पण काम, कारण आता इथे पण साफसफाई हे सगळं सेट करणे वगैरे, बॅगा वगैरे लावणे, सगळं सामान व्यवस्थित लावणे आणि घराची साफसफाई करणे आता महत्त्वाचं टार्गेट आहे. चलो चहा पिते. तर ना तुम्हाला दाखवते. तर मला वाटलं की झाडं सगळी वाळून गेलेत, पण आहोनी ना सगळी झाडं व्यवस्थित ठेवलेत, कारण मी पण आताच गॅलरी उघडली आणि मी बघितलं तर झाडं आहे तशीच आहेत चांगली, कारण त्यांनी मस्त एक जुगाड केले, ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशी झाडं पाण्यात घालून ठेवलेत, त्यामुळे सगळी झाडं व्यवस्थित राहिलेत. गुलाबाचं पण मला वाटलं वाळलं आहे, थोडं वाळलंच आहे गुलाबाचं, पाण्यात असं वाळलं आहे. झेड प्लांट हे बघा, खाऊचं पान पण आहे तसंच आहे. आणि हे पण छान राहिलं आहे, मला वाटलं नव्हतं. आणि जांभळाचं झाड वगैरे सगळी झाडं छान राहिलीत आणि छान वाढलेत पण टबामध्ये ठेवल्यामुळे भारी. आणि हा वेल पण छान राहिला, मला वाटलं की वाळला असेल. दिदा ह्याला पाणी घाल गं थोडंसं. हे बघा ना, एवढी झाडं महाग आणायची आणि ही सगळी अशी वाळून जातात मग सुट्टीमध्ये. पण छान राहिलेत, ही सगळी झाडं छान राहिलेत, थँक गॉड. पाणी असू दे पण त्याला थोडंसं पाणी असलं ना तर ते आता चांगलं होईल. तशी व्यवस्थित चांगली राहिल्यात झाडं भारी. तर जेवण बनवायला वेळ आहे, भूक लागली, त्यामुळं सध्या आंब्यावरती चाललं आहे. थोड्या वेळाने मग मी चीज फ्रँकी बनवणार आहे, शेजवान चीज फ्रँकी. सो लेट्स ट्राय. मी चपात्याची कणिक मळून ठेवली आहे आणि डाळ भात काय माहिती आता करेन की नाही, पण काहीतरी वेगळं मस्त शेजवान चटपटीत असं ट्राय करायचं आहे, म्हणजे खायचं आहे पण. सो अगोदर आंबा खाऊन घेऊया. तर घरात काही सामान नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं सामान दुकानातून आणले. तर आपल्याला करायचं आहे चीज फ्रँकी, चीज शेजवान फ्रँकी रोल. आणि त्याच्यासाठी टॅमॅटो केचप आणि शिमला मिरची आणि छोटे छोटे क्यूब्स चीजचे आणि शेजवान चटणी. तर चला तर ट्राय करूया. अगोदर चपाती करून घेते आणि त्याच्यानंतर ही भाजी बनवते आणि मग तुम्हाला दाखवते. आता सगळ्या भाज्या चिरून घेते, कांदा उभा चिरून घेते आणि शिमला मिरची पण साफ करून घेते. तर हे तर हे बघा, हे मस्त असं चिरून झाले. पातळ कांदा आणि जेवढी होईल तेवढी पातळ शिमला मिरची आणि हे टॅमॅटो. तर आता हे सगळं भाजी बनवून घेते. थोडंसं ऑरेगॅनो,
तर याच्यामध्ये शेजवान चटणी पण टाकते भाजीमध्ये, थोडीशीच टाकते, वरतून घेऊया तुम्ही. आणि थोडासा चाट. तर आपली चीज शेजवान फ्रँकी तयार झालेली आहे आणि बघूया, टेस्ट करून बघते तर कशी झाली नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. झालं. छान लागते. कशी लागते? आयो दादा ते दाव ना कार्टून.